Hello, good evening everyone. Today we are going to learn about proper nouns. आज आपण शिकणार आहोत प्रॉपर नाउन्स ही संकल्पना. So first of all we will know about the nouns. सगळ्यात आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला काय शिकायचं आहे की नाउन्स म्हणजे काय. Now what is a noun? Noun is a name given to any place. Given to any place, person, things. Things म्हणजे वस्तू or animals. Nouns म्हणजे काय तर एखाद्या प्राण्याला, पक्षाला, वस्तूंना, व्यक्तींना किंवा ठिकाणांना दिलेली नावे. There are two types of nouns. नाउनचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट इज प्रॉपर नाउन. पहिला आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन इन द सेन्स काय की विशेष नाम. मराठीमध्ये याला काय म्हणतात विशेष नाम. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. अँड सेकंड वन इज कॉमन नाउन्स. दुसरा आहे. हे महत्त्वाचे दोन प्रकार आहेत बरं का. अजून आहेत नाउनचे टाइप्स. सेकंड वन इज कॉमन नाउन्स. कॉमन नाउन्स म्हणजे काय तर सामान्य नामे. सामान्य नाम. मग याच्यातलं आज आपण काय शिकणार आहोत प्रॉपर नाउन्स बद्दल शिकणार आहोत. वी विल लर्न अबाउट प्रॉपर नाउन्स. एकच मिनिट. हे लिहून घ्यायचे बोर्डवरचे सर्वांनी व्हिडिओ पाहत असताना. सो वी विल लर्न अबाउट प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन म्हणजे काय तर प्रॉपर नाउन इज अ नेम, इज अ स्पेशल नेम म्हणू आपण. हे एक स्पेशल नाव असतं जे की आपण एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला देत असतो. प्रत्येक व्यक्तीला एक स्पेशल नाव असतं बघा. कुठेही जा तुम्ही एखाद्या प्लेसला ठराविक नावं असतात. नद्यांची नावं असतात, पर्वतांची नावं असतात. सो ऑल दे आर कॉल्ड ॲज द प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन इज अ स्पेशल नेम बघा गिवन टू एनी प्लेस, पर्सन एखाद्या ठिकाणाला किंवा व्यक्तीला किंवा वस्तूंना, थिंग्स और एनिमल्स. प्राण्यांना सुद्धा नावं देतो पहा आपण काही काही वेळेला. त्यानंतर बर्ड्स. जर आपण ठराविक नाव दिलं एखाद्या प्राण्याला किंवा पक्ष्यांना देन दॅट इज कॉल्ड ॲज द प्रॉपर नाउन. येते लक्षात. सो प्रॉपर नाउन इज अ स्पेशल नेम given to any place, person, things or the animals or the birds. एखाद्या वस्तूला, व्यक्तीला दिलेलं स्पेशल नाव. आपण काही उदाहरणे पाहूयात बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रॉपर नाउन्सचं एक्झाम्पल घेऊया आपण. एक छोटासा पॅरेग्राफ घेऊया इथे. सोपा आहे अगदी. टबी इज अ कॅट. TUBBY. टबी इज अ कॅट. जसजशी आपण उदाहरणे लिहित जाऊ तसे आपण प्रॉपर नाउन्स काय करणार आहोत अंडरलाइन करणार आहोत. टबी इज अ कॅट. कॅट म्हणजे काय आला इथे हा ॲनिमल. दिस इज ॲन ॲनिमल. दिस इज द स्पेशल नेम गिवन टू दॅट ॲनिमल. मांजराला दिलेले हे स्पेशल नाव आहे. टबी इज अ कॅट म्हणून टबीला काय म्हणतात प्रॉपर नाउन म्हणतात. अँड व्हॉट इज कॅट. कॅट इज द कॉमन नाउन. दिस इज द प्रॉपर नाउन अँड दिस इज द कॉमन नाउन. कॉमन नाउन सर्वसामान्य नाव. त्याला कोणतंही स्पेशल नेम नाही. कॅट मीन्स एनी कॅट. कोणतंही मांजर असू शकतं. सो कॅट इज द कॉमन नाउन. झालं. जे प्रॉपर नाउन आहे अंडरलाइन करून तिथे आपण पी लिहिणार आहोत.
जे कॉमन नाउन आहे तिथे आपण अंडरलाईन करून काय लिहिणार आहोत, सी लिहिणार आहोत. हेच उदाहरण पुढे कंटिन्यू करू आपण. बघा, इट लिव्स विथ जॉनी. इट लिव्स विथ जॉनी, JOHNY. जॉनी इज द प्रॉपर नाउन. ते जे मांजर आहे ते कोणासोबत राहतं, जॉनी सोबत राहतं. दे लिव्ह इन अ बिल्डिंग. दे लिव्ह इन अ बिल्डिंग. They live in a building called, what is that building called? Avalon, AVALON, Avalon Heights. Avalon Heights is the proper noun. आता असं नाही की हे एकच असू शकतं प्रॉपर नाउन. काही काही वेळेला प्रॉपर नाउन मध्ये दोन नावं येऊ शकतात. बघा, Avalon Heights हे एकच नाव आहे, पण शब्द मात्र काय आहे, तिथे दोन आहेत. फॉर एक्झाम्पल असंच अजून एक उदाहरण बघू शकतो आपण. गुरुकुल इंग्लिश स्कूल. गुरुकुल स्कूल, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द प्रॉपर नाउन. हे काय आहे, हे सगळं पूर्ण एकच नाव आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, प्रॉपर नाउन असं म्हणतो. असं नाही की प्रॉपर नाउन मध्ये फक्त एकच नाव असेल, तिथे दोन शब्द पण असू शकतात. शब्द आहेत ते. हा, Avalon Heights, this is the proper noun. Again we will continue this example. They go for a walk. They go for a walk. They go for a walk on Masjid Road. On Masjid Road. Masjid is the name given to the road. हे रोडला दिलेलं नाव आहे पहा, मस्जिद रोड, म्हणून ते काय आहे, प्रॉपर नाउन आहे. पुढे, वन डे निकी, NICKY, निकी meets टबी and जॉनी. निकी meets टबी and जॉनी, JOHNY. These are all proper nouns. निकी, टबी आणि जॉनी. एक लक्षात येते का बघा तुम्हाला सगळीकडे, प्रॉपर नाउन मध्ये कुठेही येऊ दे, सेंटेन्सच्या मध्ये कुठेही असू दे, द फर्स्ट लेटर ऑफ द प्रॉपर नाउन इज ऑलवेज कॅपिटल. पहिलं अक्षर जे असतं प्रॉपर नाउनचं ते काय आहे पहा, सगळीकडे कॅपिटल आहे. द फर्स्ट लेटर, पहिलं अक्षर जे असतं, नावाची जी सुरुवात होते प्रॉपर नाउनच्या, मग ते वाक्य तो शब्द आपल्या सेंटेन्सच्या मध्ये कुठेही असू दे, तो काय असतो, पहिलं लेटर त्याचं काय असतं, कॅपिटल असतं. जनरली असा नियम आहे की फुलस्टॉप नंतरच्या वाक्याची सुरुवात जेव्हा आपण करतो इंग्रजीमध्ये, तेव्हा पहिलं अक्षर काय असतं, ते पहिलं लेटर कॅपिटल असतं. पण वाक्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्यांचं, फुलांचं, फळांचं जर नाव आलं असेल, प्रॉपर नाव, प्रॉपर नाउन इज ऑलवेज कॅपिटल. फर्स्ट लेटर ऑफ द प्रॉपर नाउन इज ऑलवेज कॅपिटल. हा नियम लक्षात ठेवायचा. शी इन्व्हाइट्स देम. आता ही निकी काय करते बघा, शी इन्व्हाइट्स देम, ती त्यांना आमंत्रण देते. शी इन्व्हाइट्स देम, कशासाठी आमंत्रण देते बघा, टू सी द ताजमहल. टू सी द ताजमहल, MAHAL, टू सी द ताजमहल. ताजमहल, again it is proper noun, capital, first letter is always capital. ताजमहल प्रॉपर नाउन, बिल्डिंगला दिलेलं नाव आहे ते. Then they go for a boat ride on the Yamuna river. ते कुठं जातात, they go for a boat ride. For a बोट राईड, ते बोट राईड साठी जातात. कुठे जातात, ऑन दी यमुना रिवर. ऑन दी
यमुना रिव्हर. अगेन दिस इज प्रॉपर नाउन. ते सगळे कुठे जातात? यमुना नदीवरती जातात. आले लक्षात तुम्हाला सगळ्यांना? प्रॉपर नाउन. आपण नियम काय शिकलो की प्रॉपर नाउन, फर्स्ट लेटर ऑफ द प्रॉपर नाउन इज ऑलवेज कॅपिटल. एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्यांना किंवा ठिकाणाला दिलेलं विशेष नाव म्हणजे काय तर प्रॉपर नाउन. तर आजची संकल्पना तुम्हाला लक्षात आलीच असेल. टुडे वी लर्न अबाउट द प्रॉपर नाउन्स. आता एक मी तुम्हाला सांगणार आहे की आपण ग्रामरचे क्लासेस सुरू करतोय 15 तारखेपासून, 15 मे पासून. ग्रामर क्लासेस, चौगुले कोचिंग क्लासेस साठी ग्रामर क्लासेस 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 1ली म्हणण्यापेक्षा एक 3rd 4th पासून म्हणजे वय वर्षे 12 ते 18 वर्षापर्यंत. फॉर स्टुडंट्स, ग्रामर क्लासेस फॉर स्टुडंट्स and spoken English classes, spoken English for adults, spoken English for adults मोठ्यांसाठी. याच्यामध्ये 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुद्धा आपला हा क्लास आहे. ग्रामर क्लासेस आणि स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आपण सुरू करतोय फ्रॉम 15th मे. कधीपासून सुरू करतोय आपण? 15th मे. कालावधी असेल 1 month. The class will be for 1 month. 1 महिन्याचा कालावधी असेल. याची फी असेल फक्त आणि फक्त 500 रुपये. किती फी असणार आहे आपल्या क्लासची? ओनली 500 रुपीज. त्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत पहा. बेसिक इंग्लिश ग्रामर, बेसिक ग्रामर कव्हर करणार आपण. त्याच्यानंतर सगळे काळ शिकवणार आहोत आपण. टेन्स घेणार आहोत. डेली यूज, न्यू वर्ड्स. रोज आपल्याला जे नवनवीन वर्ड्स लागतात जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी वाढावी. जेवढे तुम्हाला नवीन वर्ड्स माहित होतील तेवढे तुम्हाला इंग्रजी बोलायला काय होणार आहे? सोपं होणार आहे. न्यू वर्ड्स, डेली यूज सेंटेन्सेस. रोज नवनवीन सेंटेन्सेसची प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. त्यानंतर पहिल्या 8 दिवसाच्या नंतर यू विल बी गिवन वन डेली टॉपिक फॉर कॉन्व्हर्सेशन. डेली एक टॉपिक फॉर स्पीकिंग. अजून आपण क्लासमध्ये काय घेणार आहोत? कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे छोटे छोटे संवाद. ऑफिसच्या ठिकाणी कसं बोलायचं, घरामध्ये, किचनमध्ये, शाळेमध्ये, बाहेर व्यवहारात, जगामध्ये कसं बोलायचं. समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलात किंवा कुठे फिरायला गेलात तर हाऊ यू विल कॉन्व्हर्सेट विथ ईच अदर. ते कॉन्व्हर्सेशन्स आपण घेणार आहोत. तर अगदी 15 मे पासून आपण हा आपला क्लास सुरू करतोय. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर देते इथे 8767344382. हा असेल माझा नंबर. या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर पुन्हा एकदा पहा 8767344382. ओके. मिसेस सरिता चौगुले, मिसेस सरिता चौगुले या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आजच. ठीक आहे. आजपासून आपण अगदी बेसिक तयारी सुरू देखील केलेली आहे क्लासमध्ये. तर उद्यापासून आपला क्लास सुरू होतोय तेव्हा विचार करू नका, आजच आपल्या क्लासला ॲडमिशन घ्या. ठीक आहे. ओके.